नमस्कार मेष राशीच्या माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या आयुष्यात आज काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आजचा दिवस केवळ तारीख नाही तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रयत्न वाया जात आहेत किंवा नशीब तुमची साथ देत नाहीये, तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी एक आशेचा नवा किरण घेऊन आला आहे. आज 10 मे 2026 रविवारचा हा दिवस तुमच्या आयुष्यात कोणते मोठे फेरबदल घडवून आणणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला देवावर श्रद्धा असेल आणि तुम्हाला स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमचा एक सकारात्मक शब्द तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो. मेष राशीच्या व्यक्तींनो, आज आकाशमंडळात ग्रहांची अशी काही जुळवाजुळव होत आहे जी गेल्या कित्येक महिन्यांपासून झाली नव्हती. मंगळाचा प्रभाव आणि सूर्याची प्रखरता आज तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक निर्माण करणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमची रास ही अग्नितत्वाची आहे आणि आजचा दिवस तुमच्यातील त्या सुप्त अग्नीला प्रज्वलित करण्याचा आहे. सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवेल. कदाचित तुम्हाला वाटेल की आज काहीतरी विशेष होणार आहे आणि तुमचा हा अंतरात्मा जो संकेत देतोय तो अगदी खरा आहे. आज मेष राशीच्या जातकांसाठी परिवर्तन हा शब्द अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हे परिवर्तन तुमच्या कामाच्या ठिकाणी असू शकतं किंवा तुमच्या विचारांमध्ये. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुम्हाला तुमच्या जुन्या चुकांमधून शिकण्याची संधी देणार आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात गेल्या काही दिवसांपासून जे तणावाचं वातावरण होतं ते आज हळूहळू निवळताना दिसेल. कदाचित तुमचा बॉस किंवा तुमचे वरिष्ठ आज तुमच्या कामाचं कौतुक करतील, जे ऐकण्यासाठी तुम्ही अनेक दिवसांपासून आतुर होतात. पण लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर हवेत उडू नका. जमिनीवर पाय ठेवून चाललात तरच हे यश टिकणार आहे. व्यवसायात असलेल्या माझ्या मेष राशीच्या भावंडांसाठी आज एक मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे. एखादा असा ग्राहक तुमच्याकडे येईल जो भविष्यात तुमच्या व्यवसायाचा चेहरा-मोहरा बदलून टाकेल. पण व्यवहार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा, कारण घाईत घेतलेला निर्णय महागात पडू शकतो. पैशांच्या बाबतीत बोलायचं तर आज लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहण्याची चिन्हे आहेत. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला कर्ज दिलं असेल आणि तो व्यक्ती तुमचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असेल तर आज प्रेमाने शब्द टाकून पहा, तुमचे पैसे तुमच्या हातात नक्की येतील. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीत रस असणाऱ्यांनी आज सावधगिरी बाळगावी. कोणाच्याही सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करू नका. स्वतःचा अभ्यास करा, कारण आज तुमचं डोकं आणि तुमचं नशीब या दोन्ही गोष्टींची सांगड बसणं गरजेचं आहे. मेष राशीचं आजचं भविष्य हेच सांगतंय की संयम हाच तुमच्या सर्वात मोठा पैसा आहे. आता वळूया तुमच्या व्यक्तिगत आयुष्याकडे. नात्यांमध्ये आज गोडवा निर्माण होईल. जर तुमच्या जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद झाले असतील तर आजचा दिवस ते वाद मिटवण्यासाठी सर्वोत्तम आहे. एक छोटासा पुढाकार घ्या. कदाचित एक साधी सॉरी किंवा प्रेमाचं एक गुलाबाचं फूल तुमचं बिघडलेलं नातं पुन्हा सावरू शकतं. संसारातील कुरबुरी आज संपतील आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. जर तुम्ही अविवाहित असाल आणि कोणाच्या तरी प्रेमात असाल तर आज आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवण्यासाठी चांगला काळ आहे. समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता 90% आहे. पण थांबा, आजच्या दिवसात एक असा इशाराही आहे जो तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. दुपारच्या वेळी तुमच्या राशीत राहूची सावली थोडी त्रासदायक ठरू शकते. यामुळे तुम्हाला अचानक राग येणं किंवा चिडचिड होणं असे अनुभव येऊ शकतात. या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवा. कोणाशीही वाद घालू नका. विशेषतः रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना सावध राहा.
तुमची एक छोटीशी चूक तुमच्या आनंदावर विरजण घालू शकते. जर तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेली माहिती पटत असेल आणि तुमच्या आयुष्याशी मिळती जुळती वाटत असेल तर कृपया आपल्या ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला असेच सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद मिळते. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहत आहात ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला तुमच्याशी अधिक जवळून जोडता येईल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेष राशीच्या जातकांनी आज पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. बाहेरचं खाणं टाळलेलं बरं. आज शक्य असल्यास जास्तीत जास्त पाणी प्या आणि थोडा वेळ योगासने किंवा ध्यान करा. तुमची मानसिक शांतता हीच तुमची खरी संपत्ती आहे. आज संध्याकाळी तुम्हाला एखादी अशी बातमी मिळेल जिची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. ही बातमी तुमच्या कुटुंबाशी संबंधित असू शकते किंवा तुमच्या घराच्या स्वप्नाशी. घरामध्ये एखादे मंगल कार्य ठरण्याची दाट शक्यता आहे. पितृपक्षाचे आशीर्वाद आणि कुलदेवतेची कृपा आज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मित्रांनो, आजच्या दिवसासाठी एक विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. आज रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू आणि लाल फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील सूर्याचं स्थान मजबूत होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तसेच आज गाईला थोडा गूळ आणि चपाती खायला द्या. मुक्या प्राण्यांची सेवा केल्याने नशिबाचे दरवाजे आपोआप उघडले जातात. मेष राशीच्या व्यक्तींना आज एक महत्त्वाचा संकेत निसर्गाकडून मिळणार आहे. जर तुम्हाला आज पांढऱ्या रंगाचा पक्षी दिसला किंवा एखादी लहान मुलगी हसताना दिसली तर समजा तुमचं काम फत्ते झालं. हा एक शुभ शकुन आहे, जो सांगतो की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपत आला आहे. तुमची रास चक्रातील पहिली रास आहे, त्यामुळे नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्या रक्तातच आहे. आज ती क्षमता सिद्ध करण्याची वेळ आली आहे. घाबरू नका, मागे हटू नका. काळ तुमच्या बाजूने आहे. आजचा दिवस तुम्हाला हे सुद्धा शिकवून जाईल की प्रत्येक वेळी आपणच बरोबर असतो असं नाही. कधीकधी दुसऱ्यांचे ऐकून घेण्यात सुद्धा शहाणपण असतं. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. वडिलांशी किंवा वयाने मोठा असलेल्या भावाशी चर्चा करा. तुम्हाला तुमच्या समस्येवर नक्कीच तोडगा मिळेल. भविष्यातील योजना आखण्यासाठी आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. शांतपणे बसून विचार करा की तुम्हाला आयुष्यात नक्की कुठे पोहोचायचे आहे. जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह तारे आपल्याला मार्ग दाखवू शकतात, पण त्या मार्गावर चालण्याचं काम हे तुमचंच आहे. तुमची जिद्द आणि चिकाटीच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. आजचा दिवस मेष राशीसाठी एक वरदान ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ज्यांची रास मेष आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण चांगलं ज्ञान वाटल्याने नेहमी वाढत असतं. शेवटी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून उद्याचं राशी भविष्य तुमच्याकडून मिस होणार नाही. तुमचा दिवस शुभ जाओ. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. पूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने आजच्या दिवसाची सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुमचं नशीब आज तुमच्या सोबत आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका आणि पहा कसं जग तुमच्या पावलाशी येतंय. धन्यवाद.